आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टीमध्ये जर तुमचं नाव लागलेलं असेल लॉटरीमध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना किंवा संबंधित घटकांतर्गत जर नाव लागलेलं असेल लॉटरीमध्ये, तर तुम्हाला सांगू इच्छितो कागदपत्रे अपलोड करण्याचा आता नवीन ऑप्शन आलेला आहे वेबसाईटवरती. त्याच्या व्हिडिओमध्ये कसं अपलोड करायचे तुम्हाला दाखवणार आहे. त्यासोबतच तुम्ही बघू शकता नवीन वेबसाईटमध्ये काही प्रॉब्लेम होते, त्यामुळे तुम्हाला वेबसाईट ओपन होत नव्हती डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. तर आता ते पोर्टल व्यवस्थितरित्या आता चालत आहे, त्याच्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम महा-डी-बी-टीच्या फार्मरच्या वेबसाईटवरती यायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला शेतकरी फार्मर ID टाकून घ्यायचा आणि OTP पाठवून घ्यायचा आहे आणि OTP पाठवल्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन करायचं फार्मर IDद्वारे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोफाईल चेक करून घ्यायचा व्यवस्थितरित्या 100% भरलेलं आहे किंवा नाही आपलं. तर नसेल तर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं पडदेशी. जे जात प्रवर्ग निवडायचा आहे, त्यासोबतच अपंगत्व आहे किंवा नाही हे सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. तर त्यासोबतच तुम्हाला आता आपण डायरेक्टली डॉक्युमेंट कसं अपलोड करायचे लॉटरीमध्ये नाव लागल्यानंतर, यासाठी चलन अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 3 ऑप्शन येतील. याच्यामध्ये वैयक्तिक कागदपत्रे हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला बघू शकता खाली ज्या घटकासाठी तुमचं लॉटरीत नाव आलेलं आहे त्या घटक इथं तुम्हाला दाखवलं जाईल. अर्ज क्रमांक, गाव, तालुका आणि तुम्हाला ज्या घटकांसाठी लागलेलं आहे तो घटकाचं नाव इथं दिसेल तुम्हाला. तर त्याबरोबरच तुम्हाला सांगू इच्छितो इथं कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. निवड करा याच्यावरती बघू शकता माझं ट्रॅक्टरसाठी लागलेलं आहे, त्याच्यामुळं 8 मला जोडायचं आहे. इथं डिजिटल स्वाक्षरीत असावं 8. त्यासोबतच तुम्हाला बघू शकता 7/12 सुद्धा डिजिटल स्वाक्षरीतला असणं आवश्यक आहे. त्यासोबतच तुम्ही जो ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे त्याचं कोटेशनसुद्धा तुम्हाला इथं जोडायचं आहे आणि सोबतच टेस्ट रिपोर्ट जो खरेदी केलेला आहे किंवा करणार आहात त्याचं टेस्ट रिपोर्टसुद्धा तुम्हाला इथं जोडणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच ज्याच्या नावावरती ट्रॅक्टर आहे त्याचं RC बुकसुद्धा जोडणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता इथं हे डॉक्युमेंट एवढेच आहेत कंपल्सरी असलेले जोडू शकता. तर इथं जर अपंगत्व असेल तर अन्य कागदपत्रामध्ये तुम्ही अपंग सर्टिफिकेटसुद्धा UDID कार्डसुद्धा जोडू शकता. त्यानंतर डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित जोडल्यानंतर मित्रांनो जतन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जतन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं फॉर्म सक्सेसफुली कोटेशन कागदपत्रे अपलोड झालेली असतील. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं कागदपत्रे अपलोड करायचं ऑप्शन आलेलं आहे. सहजरित्या तुम्ही मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात कागदपत्रे अपलोड करू शकणार आहात. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.